स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र वाचल्यानंतर त्याचे काय अनुभव येतात, कशी अनुभूती येते. गुरुचरित्र वाचनाने आपोआप अंतःकरणातनं अनुभूती येते असा अनेकांचा अनुभव आहे. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची अमृतदृष्टी अनुभवायची असेल तर श्री गुरुचरित्र नित्य वाचनात असू द्या. काही दिवसातच अंतःकरणात त्याची अनुभूती येईल आणि मनोमन प्रार्थना करून आपोआप मुखातनं श्री गुरुदेव दत्त असं निघेल. कारण हे केवळ ग्रंथवाचन नाही, ही तर गुरुसान्निध्याची वाट आहे. रोज 2 ओव्या जरी प्रेमाने वाचल्या तरी त्या शब्दांमधून कृपेचा स्पर्श आपल्याला जाणवू लागतो. सुरुवातीला वाचन वाटतं, नंतर ते संवाद होतं, संवादामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि नंतर त्याचा अनुभव होतो. आपल्याला त्याचा अनुभव मिळतो. वाचनाने काय होतं, हळूहळू जाणवू लागतं. मनातील अस्वस्थता कमी होत आहे, विचारांना दिशा मिळत आहे आणि नकळत नामात गोडी वाढत आहे. हेच तर अमृतदृष्टीचं पहिलं चिन्ह आहे. गुरु प्रथम अंतःकरण शांत करतात, मग गुरुकृपेची अनुभूती देतात. श्री गुरुचरित्र वाचताना केवळ कथा वाचू नका, त्या लीलांमध्ये आपल्यासाठी संदेश शोधा. एखादी ओवी मनाला भिडेल, एखादा प्रसंग डोळे उघडेल, एखादा उपदेश अंतर्मन बदलून टाकेल. तेव्हाच कळेल ग्रंथ म्हणजे त्यांची जिवंत कृपा आहे. नित्य वाचनात सातत्य ठेवा. आज थोडं, उद्या थोडं, पण धागा सुटू देऊ नका. कारण रोजचा हा स्पर्शच पुढे श्रद्धेला स्थैर्य देतो. उगवणारा रोजचा सूर्य अंधार दूर करतो, तसं नित्य पारायण मनावरची मलिनता हलकी करत असतं. कधीकधी एखाद्या दिवशी वाचताना आपले डोळे भरून येतील, कधी एखादा श्लोक आपल्या जीवनालाच उत्तर देऊन जाईल, कधी संकटात अचानक धीर मिळेल. तेव्हा ओळखून जायचं की श्री महाराजांची कृपा आता आपल्याशी बोलू लागलेली आहे. श्री गुरुचरित्र हातात असणं म्हणजे गुरुकृपेचा धागा हातात असणं. ह्या धाग्याला धरून राहा. प्रश्न सुटतील, मन निवळेल आणि श्रद्धेला अनुभवाची जोड मिळेल, हे मात्र नक्की. मग नमस्कार करताना केवळ शब्द उच्चारले जाणार नाहीत, तर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण घडेल आणि त्या नामातच सर्व साधनेचं सार सापडेल. तेव्हा गुरुचरित्र अगदी नित्य वाचनात ठेवा. नित्य वाचन गुरुचरित्राचं झालं म्हणजे त्या गुरुचरित्रातल्या कथेमध्ये आपण रमून जातो आणि रमून जाणं हेच एक प्रकारचं आपल्या हृदयाचं दत्तगुरूंच्या हृदयाशी निगडीत होणं हे दर्शवतं. आणि त्यामुळेच गुरुचरित्र वाचन ह्याच्या इतका पवित्र ग्रंथ दुसरा कुठलाही नाही. भक्त हो, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा गुरुचरित्राचं वाचन तर नक्कीच करा, परंतु गुरुचरित्र वाचत असताना त्या गुरुचरित्राच्या नामातली गोडी अनुभवा. प्रत्यक्ष तुम्ही स्वतः गुरूंच्या सानिध्यात आहात असा तुमच्या मनामध्ये भाव निर्माण करा. तुमच्यासमोर गुरु साक्षात उभे आहेत हा भाव निर्माण करा. म्हणजे तुम्हाला असा भास होईल की आपण साक्षात गुरूंच्या समोर वाचन करत आहोत. आणि ही अनुभूतीसुद्धा खूप मोलाची आणि महत्त्वाची आहे. गुरु वाचन करत असताना फक्त कथा म्हणून वाचू नका, तर ते कथा जी आहे ती स्वतः अनुभवा. तुमच्या डोळ्यासमोर ते दृश्य आणा आणि गुरु दत्त आपल्यासोबत आहेत हे सतत तुमच्या मनाला तुम्ही बजावत राहा, सांगत राहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच गुरुचरित्राचा महिमा खूप अपार आहे. आणि म्हणूनच गुरुदत्त जयंतीला सगळेजण जेव्हा गुरुचरित्र वाचनाचा पाठ सुरू करतात तेव्हा त्यांचे चेहरे एक पवित्र भावनेने असा भाव असलेले असे त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण भाव होतात आणि त्यांचं वागण्यामध्ये पावित्र्य येतं. आणि म्हणूनच गुरुचरित्राची सगळी बंधनं घातलेली आहेत. त्यामुळे आपलं मन पवित्र आणि एका विशिष्ट गोष्टींशी निगडीत होऊन राहतं. तेव्हा याचा अनुभव घ्या
तुम्हाला अनुभवल्यास नक्की कमेंटमध्ये लिहा. श्री गुरुदेव दत्त.